त्यानंतर आपण या स्पर्धेत यावर्षी आपण पारितोषिकामध्ये एक नवीन पारितोषिक ॲड केलं होतं, ते म्हणजे रायझिंग स्टार. जो खेळाडू त्याच्या संघासाठी यावर्षी लहान खेळाडूंपैकी किंवा जो पण आपला उगवता खेळाडू आहे जो चांगला खेळ करेल त्यासाठी आपण एक पारितोषिक ठेवलं होतं. आपण ही सर्व पारितोषिकी गेम ऑन जे आपले लाईव्ह करतात त्या स्कोर बोर्डवर जे पारितोषिक येतं त्यानुसार पारितोषिक देतोय. ह्यात कोणी पारितोषिक स्वतःहून काढले नाहीत, जे नेटवर येत आहेत त्यानुसार आपण देतो. तर रायझिंग स्टार ह्या स्पर्धेचा आहे मानव निर्मल. मानव निर्मल यांचं अभिनंदन. उगवता खेळाडू आहे, त्याला या कोणतरी मामा या आणि आपल्या नगरातील मामा त्यांना ही ट्रॉफी देतील. उगवता खेळाडू रायझिंग स्टार मानव निर्मल, खूप चांगला खेळ केला त्याने. त्यानंतर आपल्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून जी ट्रॉफी द्यायची आहे, ती ट्रॉफी आपल्याला दिलेली आहे रोमी सिंग यांनी. त्यांचे आभार. व ही ट्रॉफी जाते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपल्या फायर एलेवन संघातर्फे नेहमी आपल्या संघात खेळत असतात व खूप चांगली फिल्डिंग करतात. कमी वयात त्यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलं आहे. एकनिष्ठ असे खेळाडू की नेहमी फायर एलेवन संघासाठी खेळत असतात, ते म्हणजे वरुण कोकरे. वरुण कोकरे खूप चांगला खेळ खेळतोय, खूप चांगला क्षेत्ररक्षण करतोय. क्षेत्ररक्षण फक्त कॅच वगैरे ह्याच्यावर डिसाईड नसतं, फिल्डिंग 4 अडवणं 6 अडवणं व संघासाठी एक धावा वाचवणं. त्याच्या भावाने ट्रॉफी घ्यायची. त्या संघातील सदस्यांनी इतर सदस्यांनी कोणती ट्रॉफी घ्यायची ती लवकर करायचं. जा तू. वरुणला ही ट्रॉफी घरपोच करायची आहे. खूप चांगला खेळला वरुण. तसेच या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आपण जो निवडला आहे गेम ऑन स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून, जे जसे पॉईंट येत गेले पॉईंटवर जो टॉपवर होता त्यानुसार आपण हे काढलेलं आहे. टॉपवर असणारा खेळाडू त्याला हे पारितोषिक भेटलेलं आहे. बॅट्समनमध्ये स्पर्धेमध्ये तब्बल 83 धावा काढून आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत न्यायचं ज्यांनी काम केलं ते म्हणजे आपले मित्र योगेश लेंडे यांना उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार भेटतोय. फलंदाजीची ट्रॉफी आपल्याला ती लाभली आहे श्री अनिल अशोक साळवे यांच्या सौजन्यातून. त्यांचं देखील मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार. त्यांना आणि त्यांना विनंती करतो. अभिनंदन योगी. त्यानंतर स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज आपण निवडलेला आहे. गोलंदाज निवडताना 3 खेळाडूंचे समान विकेट होते, 6 विकेट होते. त्यात हर्ष कोकरे होता, हितेश होता आणि बंटी होता. परंतु जेवढे आपण रन देतो त्या रनवरती देखील त्याच्यात पॉईंट काउंट होतात. त्यामध्ये 2 खेळाडूंचे पॉईंट होते 142
आणि हितेशचे पॉईंट होते 155. त्या बेसवरती या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज आपण निवडला आहे हितेश केळसकर यांना. सर्वांचे विकेट समान होते 6-6 विकेट, परंतु त्यात पॉईंट येतात. टॉपवर जो असेल त्याला आपण हा निवडलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाज आहे हितेश केळसकर. गोलंदाजी ट्रॉफी द्यायसाठी मी गोलंदाज ट्रॉफी आपल्याला दिलेली आहे चंद्रकांत लटके यांनी. त्यांना मी विनंती करतो त्यांना चषक द्यायचं आहे. नगरातील इतर मान्यवर कोण असतील त्यांनी पुढे यायचं आहे. इकडून मला दिसत नाही आहे खरं म्हणजे, नाहीतर मग कोणाचं नाव राहिलं असेल तर पुढे यायचं आहे इतर मान्यवरांनी. तसेच या स्पर्धेचा आपण जो मालिकेवर आपला आला आहे तब्बल 688 पॉईंट्स घेऊन टोटल 147 रन मारून या स्पर्धेत आपल्या गोलंदाजीने आणि फलंदाजीने अक्षरशः आपल्या संघाला टॉप दिवसभरात ठेवलं आहे. तो म्हणजे आमचा मित्र गणेश केळसकर. 147 रन मारून बॉलिंग टाकून त्यांनी स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकवला आहे. हा पुरस्कार आपल्याला दिलेला आहे आमचे मित्र महेश बोबडे यांनी. महेश बोबडे इकडे नसल्या कारणाने विजय बोबडे त्यांना आपण विनंती करतोय त्यांच्या वतीने हा पुरस्कार त्यांनी द्यायचा आहे. बॅटिंग त्यानंतर जे संघ आपले स्पर्धेत पराभूत झालेत, पण स्पर्धा आपण ठेवली होती सर्वांच्या मनोरंजनासाठी व स्पर्धेत 4 संघ आपलेच होते, नगरातली मुलं होती, म्हणून आपण एक छोटंसं पारितोषिक हारलेल्या संघासाठी पण ठेवलं आहे. हारजीत होत राहते. चौथा संघ जो नेट एंट्रीच्या नुसार सर्वात खाली होता तो डेमॉन किंग्स. डेमॉन किंग्सचे संघ मालक काही कारणास्तव इथे नाहीत, तर त्यांच्या कोणी एका सदस्यांनी तो त्यांचं छोटंसं ते पारितोषिक आहे ते घ्यायचं आहे. कोणी घ्यायचं? योगेश वगैरे ज्यांनी पवन वगैरे घ्यायचं आहे. सचिन यांनी ट्रॉफी द्यायची आहे त्यांना. पारितोषिक छोटं मोठं काही नसतं, एक सर्वांना अपेक्षा असते पारितोषिकांची ट्रॉफीची. आपण सर्वांना समावेश करायचा प्रयत्न केला आहे आणि डेमॉन किंग संघाला देखील आपण छोटेसं पारितोषिक दिलं आहे. त्यांचा स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल आभार. तसेच तृतीय क्रमांकासाठी जे मानकरी ठरलेत तो बॅकफुटर संघ, त्यांना देखील आपण एक पारितोषिक आहे ते पारितोषिक देतोय आपण. त्याचप्रमाणे आपली जी फायनल मॅच झाली नाही आणि त्याबद्दल समालोचन करतील समाधान इसवलकर. परत बोला बोला. अंधार झाल्यामुळे त्या मॅचचा आपण असा डिसिजन घेतला होता संयुक्तपणे, पण कुठेतरी त्या ट्रॉफीसाठी कुठला होता रे आपला, हां हेमंत फायटर यांनी आपला बॅकफुटला राहून तो एक संघ होता ज्यांनी खरंच दिवसभरात चांगली कामगिरी केली. मग त्यामुळे यंग मुले होती ती आणि हेमंत फायटर यांच्या मोठ्या मनाने त्यांना ती ट्रॉफी देण्यात आली. आणि त्याचप्रमाणे सेकंड नंबरची जी ट्रॉफी आहे ती आपल्या या SNPL पर्व 5वा जो ठरला